नमस्कार. फिटनेसच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. दर खेपेला मी तुम्हाला वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मार्फत व्यायाम कसा करायचा, काय करायचं त्याचे धडे देत असतो. मात्र आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आजचा विषय आहे नेमकं काय चुकतं आहे. गेले काही दिवसांपासून आपण बघतोय की व्यायाम करताना अपघात होतात. खरं तर कुठचाही व्यायाम असो किंवा खेळ असो, छोट्या मोठ्या दुखापती त्याच्यात होऊ शकतात. मात्र या दुखापती आता मृत्यूपर्यंत जात आहेत. आणि विशेष म्हणजे खेळाडूंना हे अपघात झाले तर समजू शकतो, कारण त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांचा व्यायाम हा खूप वरच्या लेवलचा असतो. मात्र त्यांना आपण हौशी असं म्हणतो, ती तरुण मुलं याला बळी पडत आहेत. त्याची कारणं नेमकी काय आहेत ते आपण जाणून घेऊया. दोन तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून. मंदार राघवणकर माझ्यासोबत आहेत. हॅलो मंदार. हॅलो. हे स्वतः महाराष्ट्र श्रीला गोल्ड मेडल आहेत. गेली 20-22 वर्ष व्यायाम करत आहेत आणि असंख्य मुलांना यांनी ट्रेन केलं आहे, अगदी एशियन मेडलिस्टपासून. आणि दुसरे तज्ज्ञ आहेत डॉक्टर ऋषी शेरेकर. हॅलो डॉक्टर. स्वतः डॉक्टर असल्यामुळे वैद्यकीय गोष्टी या आपल्याला सांगतील ज्या अनेकांना माहितीच नसतात. सुरुवात आपण मंदार सरांपासून करूया. मंदार, किती वर्ष तुम्ही स्वतः ट्रेनिंग घेताय आणि ट्रेनिंग देताय? एक 20-1 वर्षापूर्वी जर आपण गेलो तर तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, आहाराचं ज्ञान नव्हतं, एवढे चांगले इक्विपमेंट्स नव्हते. तरीसुद्धा अशा घटना झालेल्या आठवत नाहीत किंवा क्वचित असतील. आता कसं होतं आहे, हे का डॅमेजेस होत आहेत? आता कसं झालं की आता फास्ट लाईफ झाली आहे सगळ्यांची, की सगळ्यांना एक्सटेंड म्हणजे तुरंत पाहिजे, लगेच पाहिजे. प्रत्येक गोष्टी बॉडी 3 महिन्यातच पाहिजे, रिझल्ट लगेच आला पाहिजे. एखाद्या मुलांनी जिम चालू केली तर त्याला एका महिन्यातच त्याला सगळं प्रोटीन्स घ्या, प्री वर्कआउट घ्या, क्रिएटिन घ्या, असं सगळं एकदम चालू करायचं असतं आणि त्याला लगेच तयार व्हायचं असतं. म्हणजे फास्ट पाहिजे रिझल्ट, तो हेतू आहे. त्यामुळे हे प्रॉब्लेम्स होत आहेत. पहिले तसं नव्हतं. पहिले सगळ्यांना माहिती असायचं की बाबा ह्याला टाईम लागतो, बॉडी बनवायची, शरीर अशी बनवायची, ह्याला टाईम लागणार. तुम्हाला 2-3 वर्ष 3 वर्ष तुम्हाला पेशन्स ठेवायचेच आहेत. आताच्या मुलांना पेशन्स नाही आहे. पहिले पेशन्स असायचे. तेव्हा जेव्हा जिम्समध्ये तेव्हा इक्विपमेंट्स नसायचे तेवढे. आत्ताचे जे हाय टेक्निक इक्विपमेंट्स आहेत ते नव्हते. फार कमी इक्विपमेंट्स असायचे. जिममध्ये AC नसायच्या, बरोबर. आणि कोच असायचे, ते पहिले बेसिक शिकवायचे. तिकडे बेसिक तुम्हाला नमस्कार, बैठका, हे ते बाकीचे एक्सरसाइज आहेत, फ्री हँड एक्सरसाइज, पॉवर एक्सरसाइज अशी शिकवायचे हे. आणि त्यातनं ते हळूहळू पुढे जायचं. आणि इवन बॉडी बिल्डर्स असू दे किंवा प्रॅक्टिकली जो नॉर्मल माणूस जरी वर्कआउट करत असेल तर त्यांना एवढ्या इंजरीज व्हायच्या नाही, कारण त्यांना माहिती आहे ह्याला वेळ लागतो. तर आता त्याच्यामध्ये हा डिफरन्स आला आहे की फास्ट सगळ्यांना पाहिजे असल्यामुळे जो तो एक्स्ट्रीम करायला जातो आताच्या. आणि हे ॲक्सिडेंट जे होत आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते कमी वयाच्या मुलांमध्ये होत आहेत. 18 ते 22 वयोगटामध्ये. एक 30 वर्षाच्या मुलामध्ये होत नाही, कारण तो तोपर्यंत मॅच्युअर झालेला असतो. त्याला माहिती असतं आपल्याला एवढा टाईम लागणार आहे, किंवा तो तेवढा एक्सपर्ट झालेला असतो, त्याला तेवढा टाईम त्यांनी घेतलेला असतो. पण ह्या मुलांना काय, तो बघतात पिक्चरमध्ये किंवा यूट्यूबमध्ये किंवा काही इंटरनेटमध्ये की बाबा हां ह्याची बॉडी अशी आहे, मला लगेच बनवायची आहे, मला असं कोणाला इम्प्रेस करायचं आहे. त्यांची कारणं वेगळी असतात. पहिलेचे जे बॉडी बिल्डर होते किंवा जे एक्सरसाइज करायचं त्यांचा हेतू असं होता की फिट राहायचं किंवा मला बॉडी बिल्डिंग करायची किंवा मला या खेळात काहीतरी यश मिळायचं. आत्ताचं मुलांचं एक टार्गेट वेगळं असतं की मला शोबाजी करायची, मला इंटरनेटवर किंवा इंस्टाग्रामवर मला फोटो टाकायचा आहे, माझे लाईक्स वाढवायचे किंवा मला कोणाला इम्प्रेस करायचं आहे, मला लग्न करायचं आहे, मला मुलगी पटवायची, हे कारणं असतात. आणि त्यासाठी ते त्याच्या पलीकडे जाऊन हे काही गोष्टी करतात. त्याच्यामुळे अपघात होतात. आणि जुने जे बॉडी बिल्डर आहेत त्यांना आत्तापर्यंत काही इंजरीज झाले नाहीत, काही कुठल्या नशेच्या आहारी गेले नाहीत. आत्ताचे जे ॲथलीट्स आहेत किंवा बॉडी बिल्डर आहेत किंवा इतर क्लायंट्स पण आहेत, ते एवढे आहारी चालले आहेत की सप्लिमेंटच्याही पुढे ते लोक चालले आहेत. सप्लिमेंट न घेता किंवा डाएट न करता ते लोक स्टेरॉइड्स आणि इतर गोष्टीच्या माध्यमात ते जास्त गुंतत चालले आहेत. आणि ते नशा ते आपल्यावर ओढून घेत आहेत की जेणेकरून त्यांना हे प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. आणि त्यांना त्याचे दुष्परिणाम माहीत असून पण ते करत आहेत का त्यांना त्याचं काय पडलं नाही आहे की बाबा मला ह्यानी काय होईल काय नाही. त्यांना फक्त चांगलं दिसायचं, लोकांसमोर प्रेझेंट करायचं. तर हा डिफरन्स आहे. नक्कीच डॉक्टर, जसं मंदारने सांगितलं की व्यायामशास्त्र जसं विकसित होत गेलं, शरीरशास्त्राची जशी माहिती झाली तसंच फटाफट बनवायची एक नशासुद्धा होत गेली. या अपघातांच्या मागे स्टेरॉइड्स असतील, सप्लिमेंट्स असतील, प्री वर्कआउट्स असतील, याचं कारण आहे असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते नक्कीच ह्याचं कारण आहे. मी नाही म्हणणार की एक्झॅक्टली स्टेरॉइड्स किंवा प्री वर्कआउट्स किंवा बाकीचे जे हायटेक सप्लिमेंट्स आजकाल जे मार्केटमध्ये आहेत, बिकॉज ते सप्लिमेंट हा शब्दच आहे की सप्लिमेंटरी टू युअर फूड. प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा सप्लिमेंट्स हा तुमच्या नॉर्मल आहाराला ओव्हरटेक करतो. आणि जसं मंदार सर म्हणाले की त्या गोष्टीला आता कोणालाच सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे.
तर कोणालाच हे एवढा वेळ नाही आहे किंवा कोणालाच सगळे लोक व्हॅनिटीच्या मागे आहेत. सगळ्यांना इंस्टाग्राम, फेसबुक, स्वतःचं किती बिफोर आफ्टर फोटोग्राफ्सला वगैरे हे करणं, लाईक्स वगैरे ह्याच्यामध्ये गुरफटलेली ही जी पिढी आहे, ह्यांना फिटनेस आतून किती मॅच्युअर्डनेस आहे ह्याची जाणच नाही आहे. आणि ते नुसतं त्या एक स्पेसिफिक गोलसाठी काही करायला तयार आहेत. आणि राईट फ्रॉम स्टेरॉइड्स झालं टू प्री वर्कआउट झाले, काही मसल मॅच्युरिटी, सिस्टम मॅच्युरिटी नाही आहे. आणि ते लोक 2 ते 3 महिने व्यायामशाळेत जाऊन लगेच पाचव्या किंवा 6व्या महिन्यापासून सप्लिमेंट्स, हाय ग्रेड सप्लिमेंट्स, स्टेरॉइड्स हे सगळ्यासाठी ओके असतात करायला. ते सगळं म्हणजे बेसिकली द डार्क साईड ऑफ फिटनेस यू कॅन से. नक्कीच सर, की खूप चांगले ट्रेनर्स असं म्हणतात की याच्या आधी जाऊ नका, सप्लिमेंट्स पण तेवढेच घ्या जेवढी तुमच्या शरीराची गरज आहे. स्टेरॉइड्स तर क्लिनिकली बॅनच आहेत, कुठचाही मेडिकल प्रॅक्टिशनर सांगणार नाही की घ्या. एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल की काय नाही केलं पाहिजे? कारण सर काय नाही केलं पाहिजे हे सांगायची गरज जास्त आहे. अगदी बरोबर. माझ्या मते जर स्टेरॉइड्स विषयी जर तुम्हाला बेसिकली ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स विषयी जाणच नसेल, दुसरी गोष्ट तुमचं बेसिक गोल काय आहे, तुम्हाला ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स आता आपल्याला सर्वांना माहीत असेल नसेल, पण इंटरनॅशनली जिकडे ॲक्च्युली आत्ताचे जे आपली ही जे पिढी आहे, हे जनरेशन आहे, ज्या बॉडी बिल्डर्सना बघून किंवा ज्या सेलिब्रिटीजना बघून हे सगळं एम्युलेट किंवा कॉपी करतात, की त्यांच्याकडे त्यांच्या देशामध्ये ॲनाबॉलिक स्टेरॉइड्स ऑफिशियली बँड आहेत. आणि हे आपल्या देशामध्ये या गोष्टी जोपर्यंत एक व्यक्तीचं गोलच आयडेंटिफाय नाही आहे आणि तो सरळ 5व्या पायरीवर जातो की नाही मी एक काही असो, मी सो अँड सो ॲनाबॉलिक स्टेरॉइडसाठी आय ॲडमिनिस्टर इट, किंवा या टॅबलेट्स किंवा या असं सगळं जे काही हे टोटली आहे, तो जोपर्यंत ते आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत ॲनाबॉलिक्स हा म्हणजे विचार पण नाही करावा फ्रँकली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल सप्लिमेंट किंवा सायंटिफिक सप्लिमेंटेशन हे इतकं, क्लिनिकल सप्लिमेंटेशन हे इतकं ॲडव्हान्स्ड आहे की त्याची गरजच नाही आहे. त्या ॲनाबॉलिक स्टेरॉइड्सची तिथपर्यंत गरजच नाही आहे. आणि सप्लिमेंट जसं मी आधी सांगितलं, सप्लिमेंट इज सप्लिमेंटरी टू युअर बेसिक फूड. तर बेसिक फूडच नाही आहे आणि लोक सप्लिमेंटच्या ते त्यांचं मील होऊन जातं एक. नक्कीच एक व्यायाम प्रशिक्षक म्हणून सगळ्यांची भूमिका याच्यात महत्त्वाची असेल. कारण बहुतांश व्यायामशाळेमध्ये प्रशिक्षक असतात तरीसुद्धा हे अपघात होतात. अनेकदा व्यायाम करणाऱ्यांचा त्याच्यामध्ये हलगर्जीपणा असतो, ऐकत नाहीत आपल्या प्रशिक्षकांचं. मात्र प्रशिक्षक नेमके कसे असावेत आणि तुमच्याकडनं काय टिप्स असतील तरुण मुलांना किंवा व्यायाम करणाऱ्यांना? प्रशिक्षक असे असले पाहिजे की त्यांना त्याचं नॉलेज असलं पाहिजे, ते स्वतः व्यायाम करणारे असले पाहिजे, तो त्या फील्डमधला असला पाहिजे. म्हणजे मी गेलो आणि समजा मी फी भरली, काही जिममध्ये 5,000, काही जिममध्ये 50,000पर्यंत. समोर जे स्वरूप आहे त्यांची बॉडी चांगली आहे, त्यामुळे आमचा समज असा होणार की यांनी मेहनत केली. ओळखायचं कसं चांगले ट्रेनर कोण? एक तर तो सर्टिफाईड ट्रेनर असला पाहिजे, बरोबर. त्याचं ड्रेस कोड असणारच आहे. त्यानंतर त्याचं लँग्वेज, बॉडी लँग्वेज, तो कसा बोलतो आहे आणि तो त्याचं नॉलेज हे इम्पॉर्टंट आहे. असं गरजेचं नाही की तो बॉडी बिल्डरच असला पाहिजे. एखाद्यानी बॉडी नसेल बनवली, तो लीन फिजिक असेल, पण त्याचं नॉलेज जर चांगलं असेल, त्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास केला असेल, सर्टिफाय असेल, तर तो तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट एंटर करणार जिममध्ये तेव्हा तो तुमचं एक स्टडी करेल तुमच्या बॉडीची, की तुम्ही काय खाता, काय पिता, कधी झोपता, तुमचं डे रुटीन, तुमचं चेकअप त्यांनी केलं पाहिजे, की तुमचं बॉडी फॅटपासून सर्व एक चेकअप घेऊन, मेजरमेंट घेऊन त्यानंतर तुम्हाला त्याप्रमाणे तुमचा डाएट दिला पाहिजे, वर्कआउट दिला पाहिजे. की तुम्हाला हा वर्कआउट घेतला, बरोबर. तुम्ही काय खाता, तुमचं फूड इंटेक किती आहे, त्याप्रमाणे तुम्हाला त्याप्रमाणचं एक्सरसाइज दिला पाहिजे. हे त्या ट्रेनरचं काम असलं पाहिजे आणि त्या टाईपचेच ट्रेनर असले पाहिजे. एखाद्याला त्या फील्डचं नॉलेजच नाही आणि त्याला ट्रेनर म्हणून उभं केला आणि त्याला काही समजत नाही, पहिलाच कुठला एखादा यंग मुलगा आला किंवा एखादी ओल्ड मेंबर आली आणि तिला हे बाबा स्क्वॉटिंग मार, हेवी ट्रेनिंग कर, त्याचा बेसिक फॉर्मच त्यांनी ट्रेन नाही केला, त्यांना बेसिक त्यांचे इंजरीज होणार नाही त्याच्यावर काळजी नाही घेतली, तर ते प्रॉब्लेम्स होणारच आहे. तर ट्रेनर ते सर्टिफाईड पाहिजे किंवा वेल नॉलेज पाहिजे, त्यांना त्याचं एक्सपिरियन्स पाहिजे, क्लायंटला हँडल करता आलं पाहिजे की यंग आहे तर त्यांना कसं हँडल करायचं, ओल्ड एज आहेत, एक 50 इयर्स ओल्ड वुमन आहे तर तिला कसं हँडल केलं पाहिजे हे त्यांना आलं पाहिजे.
सेकंड थिंग जे यंग मुलं आहेत त्यांना मला एक सांगायचं की त्यांनी घाई करू नये, थोडा पेशन्स ठेवावा की तुम्ही जेवढं घाई कराल तेवढं तुम्हाला इफेक्ट त्याचे कमी आणि साईड इफेक्ट जास्त होणार. तुम्ही तेवढं बॅकफूटला जाल. जेवढं तुम्ही सांभाळून स्लो आणि स्टडी कराल तेवढं तुम्ही चांगले पुढे तुमचं चांगलं होईल. तुम्ही तुमचा बेस चांगला बनवा की ज्याच्याकडून तुमचं बॉडी स्ट्रक्चर चांगलं होईल, तुमचं फिटनेस चांगलं राहील. फिटनेसकडे जा, बॉडीकडे जास्त नंतर बघा, पहिले फिटनेस चांगला करा. आणि फर्स्ट ऑफ ऑल सप्लिमेंट तेव्हाच घ्या जोपर्यंत तुमचं डाएट चांगला होत नाही. जर तुम्ही 10 अंडी खाऊ शकत नाही आहे तर तुम्ही सप्लिमेंट कसं डायजेस्ट करणार किंवा कसं घेणार? त्या सप्लिमेंटला व्हॅल्यूज नाही. ते लिक्विड प्रोटीन आहे. जोपर्यंत तुम्ही सॉलिड फूड खात नाही आहे तोपर्यंत लिक्विड फूडचा तुम्हाला तेवढा इफेक्टच नाही होणार. ते तेव्हा यूज होणार जेव्हा तुम्ही डाएट करताय. ॲटलिस्ट 4 to 5 meals त्यांनी केले पाहिजे तर त्यांना सप्लिमेंट्सचा यूज होईल. ते त्यासाठी सप्लिमेंट्स बनले, बरोबर. तर जोपर्यंत तुम्ही जर 5 अंडी नाही खाऊ शकत आहे, डाएट नाही करू शकत आहे, अंडी, चिकन किंवा फ्रूट्स, व्हेजिटेबल्स इतर या गोष्टी तुम्ही डाएटमध्ये फॉलो करत नाही आहेत तर तुम्हाला सप्लिमेंट, प्री वर्कआउट काहीच कामाची नाही. मग तुम्ही ते एक ॲडिक्शन होऊन जाईल की हा मी प्री वर्कआउट घेतलं तरच वर्कआउट करीन की तरच मी वर्कआउट करू शकतो. तुम्ही एक नॉर्मल कार्ब्स लोड करून किंवा एक ज्याच्यातनं ग्लुकोज तुम्हाला ग्लायकोजन मिळणार आहे ते घेऊन पण वर्कआउट करू शकता. आणि अर्ध्याहून अधिक गोष्ट असते तुमचं माइंडवर डिपेंड असते. तुमचा माइंड आणि मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि सगळं तुमच्या त्या फोकसवर असतं. जर तुम्ही ते फोकसच नाही आहे, फक्त फक्त डोक्यात तेच आहे की मी हे खाल्लं तर मला पंप येईल आणि हे खाल्लं तर मी वर्कआउट करीन, तर ते यंग मुलांनी करू नये. तर त्याच्यासाठी त्यांनी सांभाळावं, स्वतःची जीवाशी कधी खेळू नये आणि जास्तीत जास्त पेशंट ठेवावं. या दुसऱ्या भागात एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती मी आता येणार आहे, ज्याच्याविषयी बोलणं आता खूप गरजेचं आहे. म्हणणार सर, जर का एवढ्या सगळ्या प्रिकॉशन्स घेऊनसुद्धा व्यायामशाळेत एखादा अपघात झाला, मग तो आपल्या चुकांमुळे असो किंवा कधी कधी अपघात हे न सांगता होतात, तर काय गोष्टी करणं त्या क्षणी गरजेचं आहे? आपण अपघात का होतात तर एकतर तो जो क्लायंट असतो तो ट्रेनरचं ऐकत नाही किंवा त्या जिम्सला जेव्हा एंटर करतो तेव्हा तो त्यांना पूर्णपणे त्याची माहिती देत नाही की मला हाय ब्लड प्रेशर आहे, मला थोडा हार्टचा प्रॉब्लेम आहे, मला थायरॉईड आहे. ह्या गोष्टी ते लपवतात, बरोबर. आणि ते ट्रेनरना सांगत नाही. त्यामुळे थोडीफार त्यांची निष्काळजीपणा असते. ते लपवल्यामुळे कधी ट्रेडमिलवर धावत असताना अचानक त्यांना तो हाय BP वाढल्यामुळे, काही झाल्यामुळे, लो BP झाल्यावर त्यांचा पाय स्लिप होऊन ते पडतात किंवा काही ॲक्सिडेंट होतो, त्यांना ते बेशुद्ध होतात, असे ॲक्सिडेंट होतात. तर त्यासाठी ते थोडेफार ते जिम्मेदार असतात. आणि ट्रेनरनी पण त्याची काळजी अशी घेतली पाहिजे की बाबा त्यांनी पूर्ण त्याची व्यक्तीची माहिती घेतली पाहिजे. त्यांनी त्या व्यक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे की ते बरोबर करतायत की नाही एक्सरसाइज, त्यांचं पल्स रेट हाय होतो आहे की नाही. जर ते ट्रेडमिल करत असतील तर ट्रेडमिलला त्यांच्या बाजूला उभं असणं त्यांना गरजेचं आहे. त्या ओनरनी, त्या जिमच्या ओनरनी हे सांगितलं पाहिजे की बाबा जे असे मेडिकल इश्यू असलेले क्लायंट आहेत तर ते तुमची काळजी त्या ट्रेनरनी कंपल्सरी घेतली पाहिजे. मॅनेजरचं लक्ष असलं पाहिजे. जिममध्ये काही इक्विपमेंट्स असे असले पाहिजे की पटकन त्वरित त्यांना ते उपचार मिळाले पाहिजे. एखादा फिटनेस कन्सल्टंट किंवा डॉक्टर तिकडे असला पाहिजे की त्यांनी त्या पटापट त्याला काही इंजरी झाली किंवा पडला किंवा त्याचा BP वाढला किंवा कुठलाही प्रेशर आला त्याला तर ते हँडल करता आलं पाहिजे. तर त्याप्रमाणे त्यांनी प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. नक्कीच डॉक्टर, एक वेगळा अजून असा मुद्दा की आता जे अपघात होत आहेत त्याच्यानंतर वर्तुळात एक अशी चर्चा आहे की जिमची मॅनेजमेंट जी आहे आणि जिममध्ये असलेले लोक, मग तो जिमचा मॅनेजर असेल, ट्रेनर असेल किंवा डायटिशियन असेल, फिजिओथेरपिस्ट असेल, त्यांचा याच्यात नेमका कसा रोल हवा आणि एक परिपूर्ण व्यायामशाळा ज्याच्यात माणसाचं शरीर चांगलं होईल, अपघात होणार नाही, यासाठी तुम्ही खूप वर्ष काम करताय, ते अनुभव आम्हाला ऐकायचे. माझ्या मते रोहन, असं मला वाटतं की ज्या प्रकारे एक कंप्लीट हेल्थ क्लब किंवा एक कंप्लीट हेल्थ सेंटर और कंप्लीट जिम ह्यामध्ये फक्त त्याचे किती मेंबर्स येतात यापेक्षा जास्त त्यांना त्या मेंबर्सना मॅनेज किती सेफली केलं जातं हा विषय जो आहे तो त्यांच्या मॅनेजमेंटवर फार निर्भर आहे की मॅनेजमेंटला या गोष्टीमध्ये किती एक्सपिरियन्स या हेल्थ गोष्टींमध्ये आहे. त्याच्यामध्ये डायटिशियन झाले, त्याच्यामध्ये ट्रेनर्स झाले. सिमिलरली त्याच्यामध्ये अशाही गोष्टी आहेत की समजा असा गॉड फॉरबिड असा कुठे अपघात होत असेल तर त्याला CPR ॲडमिनिस्टर करता आलं पाहिजे तिथल्या जे पर्सनल असेल त्यांना. त्याचबरोबर कार्डिओपल्मनरी रिसक्सिनेशन तर आहेच, पण त्याचबरोबर त्या जिममध्ये त्या प्रकारचं एक्झिट आहे का की अशी गोष्ट जर दुर्दैवी गोष्ट होत असेल तर अशा वेळेला
त्या मेंबरला किंवा त्या व्यक्तीला तुम्ही किती वेळामध्ये तिकडनं एका हॉस्पिटल किंवा एका मेडिकल फॅसिलिटीमध्ये किती लवकर घेऊन जाऊ शकता. पोर्टेबल ऑक्सिजनचा विषय आहे. जसं एक रिसेप्शनवर प्रत्येक जिमच्या प्रत्येक हेल्थ क्लबच्या एक पोर्टेबल ऑक्सिजन मॅन्डेटरी आपण एक ठेवला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये एक भरपाई होईलच. त्याचबरोबर एका हेल्थ सेंटरमध्ये एका जिममध्ये इक्विपमेंट म्हणजे जसं आपल्या मागे आता जसं कार्डिओव्हास्क्युलर ट्रेडमिल आहे, तर ट्रेडमिलमधलं जे काही समजा एक व्यक्ती त्याच्यावर ॲट 9 किंवा 10च्या स्पीडनी जर जॉग करतो आहे आणि त्याच्यामध्ये समजा इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन झाले किंवा गॉड फॉरबिड इलेक्ट्रिसिटी कट झाली, तर त्याचा बॅकअप आहे का? बिकॉज त्यावेळेला तो व्यक्ती जो या स्पीडवर धावत असेल तो तोंडावर पडण्याचं किंवा ऑन द कन्सोल त्याला इजा होऊ शकते. तर अशा सगळ्या म्हणजे मायन्यूटली राईट फ्रॉम CPR विच इज इंडिव्हिज्युअल टू एक्झिट्स ऑफ द जिम, एंट्री पॉईंट्स ऑर तुम्ही म्हणू शकता एक सेपरेट एक्झिट ऑल्सो. त्याचबरोबर इंटरनली जिममध्ये जे इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन्स या गोष्टींना एक त्याला एक बॅकअप ज्याला म्हणू शकतो, ते काही असो, ते इन्व्हर्टर असो ऑर जनरेटर असो, विच एव्हर वे इट कॅन बी मिनिमाइज्ड. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अजून एक की आजूबाजूला असलेली जे मेडिकल फॅसिलिटी आहे त्याच्याबरोबर त्या विशिष्ट हेल्थ क्लब हेल्थ स्टाफ किंवा मॅनेजमेंटनी एक टायअप करणं गरजेचं आहे की जेणेकरून ते एक मेंबर्सच्या सेफ्टी आणि मेंबर्ससाठी एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून एक सायकोलॉजिकली मेंबरला फार त्याच्यामध्ये एक फार पॉझिटिव्ह एक हे मिळतो आणि एक कम्फर्टिंग फॅक्टर असू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. तर आपण बघितलं की एखाद्या व्यायामशाळेत आपण जातो, आपल्याला ती व्यायामशाळा आवडते कारण त्याच्यात चांगले दिसणारे ट्रेनर असतात, चांगली उपकरणं असतात, अशी उपकरणं जी आपण याआधी कधी पाहिली नसतील. मात्र एवढंच पुरेसं नसतं. जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचं आहे, फिटनेस वाढवायचं आहे किंवा बॉडी बिल्डिंग किंवा तसा कुठचा खेळ खेळायचा आहे, तर खूप शास्त्रीय गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या विषयावरती खूप वाचणं गरजेचं आहे, तज्ज्ञांशी बोलणं गरजेचं आहे. तरच आपण एक पुढची लेवल अचीव करू शकतो. खेळ असेल तर त्यात मेडल मारू शकतो किंवा आपण फिट राहू शकतो. अपघात टाळायचा आहे आणि चांगलं तंदुरुस्त व्यायाम करायचा, हेच आपलं लक्ष असलं पाहिजे.